एका छोट्या गावात आरव नावाचा मुलगा राहत होता. घरची परिस्थिती साधी, स्वप्न मात्र आकाशाएवढी मोठी. पण गावातले लोक नेहमी म्हणायचे, याच्याकडून काही होणार नाही, हा फक्त स्वप्न बघतो. आरव प्रत्येक वेळी हसायचा, पण रात्री उशीमध्ये चेहरा लपवून रडायचा. त्याच्या मनात एकच प्रश्न असायचा, देवा, मी इतका वाईट आहे का? एक दिवस तो निराश होऊन मंदिरात गेला. स्वामींच्या मूर्तीसमोर बसला, डोळ्यात पाणी, ओठांवर थरथर. तो म्हणाला, स्वामी, सगळे मला कमी लेखतात, माझ्यावर विश्वास ठेवणारा कोणीच नाही. त्या शांत मंदिरात अचानक त्याला एक विचार मनात ऐकू आला, तू स्वतःवर विश्वास ठेवतोस का? आरव दचकलाच. त्याला जाणवलं, लोक काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही, तो स्वतःबद्दल काय मानतो हे महत्त्वाचं आहे. त्या दिवसापासून त्याने तक्रार थांबवली. तो रोज लवकर उठायचा, मेहनत करायचा, अभ्यास करायचा, स्वतःला सुधारायचा. लोक अजूनही हसायचे, पण तो शांत राहायचा. वर्षे गेली. एक दिवस तोच आरव मोठ्या पदावर पोहोचला. गावात त्याचा सत्कार झाला. ज्यांनी त्याला कमी लेखलं होतं, तेच आज टाळ्या वाजवत होते. आरवने मंचावर उभं राहून फक्त एवढंच म्हटलं, ज्यांनी मला कमी लेखलं त्यांचेही आभार, कारण त्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला नसता तर मी इतका मजबूत झालो नसतो. त्या रात्री तो पुन्हा मंदिरात गेला. डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी आनंदाचे. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही खरंच माझ्यासोबत होता. आणि मनातून उत्तर आलं, मी नेहमीच होतो, फक्त तुला स्वतःवर विश्वास ठेवायचा होता. सत्कारानंतर आरवचं आयुष्य बदललं, पण मनात एक प्रश्न अजूनही होता, मी यशस्वी झालो, पण मी शांत आहे का? लोक टाळ्या वाजवत होते, फोटो काढत होते, मुलाखती घेत होते, पण रात्री झोपताना त्याच्या मनात पुन्हा एक पोकळी जाणवायची. तो पुन्हा मंदिरात गेला, स्वामींच्या मूर्तीसमोर बसला. तो म्हणाला, स्वामी, मला यश मिळालं, पण मन शांत नाही. आणि मनातून पुन्हा एक आवाज आला, तू यशासाठी धावलास, पण आत्म्यासाठी थांबलास का? आरव गोंधळला. त्याला जाणवलं, तो जग जिंकायला धावला, पण स्वतःला समजून घ्यायला वेळ दिला नाही. त्या दिवसापासून त्याने एक नवा प्रवास सुरू केला. बाहेरचा नाही, आतला. तो रोज 15 मिनिटं शांत बसू लागला. स्वतःच्या श्वासाकडे लक्ष देऊ लागला. मनातले राग, दुःख, अभिमान सगळं पाहू लागला. एक दिवस ध्यानात त्याला स्पष्ट जाणवलं, ज्यांनी मला कमी लेखलं तेही माझे गुरु होते, कारण त्यांनी त्याच्यात जिद्द पेटवली. ज्यांनी साथ दिली त्यांनी प्रेम शिकवलं, आणि स्वामींनी त्याला स्वतःशी जोडून दिलं. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच शांतता दिसू लागली. लोक म्हणू लागले, आरव बदलला आहे, आता तो फक्त यशस्वी नाही, तो समाधानी आहे. एक दिवस गावातील एक मुलगा त्याच्याकडे आला. डोळ्यात अश्रू, आवाजात वेदना. दादा, सगळे मला कमी लेखतात. आरव हसला. त्याने त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, जे तुला कमी लेखतात त्यांना उत्तर देऊ नकोस. तुझं काम इतकं मोठं कर की त्यांना स्वतःची चूक दिसेल. आणि लक्षात ठेव, स्वामी तुझ्या आत आहेत. त्या क्षणी आरवला कळलं, त्याचा खरा चमत्कार पद किंवा पैसा नव्हता, तर दुसऱ्याला उभं करण्याची ताकद होती. त्या रात्री त्याने स्वामींना म्हटलं, आता मला कळलं, चमत्कार म्हणजे परिस्थिती बदलणं नाही, चमत्कार म्हणजे मन बदलणं. आणि मनातून उत्तर आलं, आता तू खऱ्या मार्गावर आहेस. आरव आता समाधानी होता. लोक त्याला आदर्श मानू लागले होते. त्याच्या भाषणांना गर्दी व्हायची, त्याच्या शब्दांत शक्ती होती, पण जीवनाची खरी परीक्षा अजून बाकी होती. एक दिवस अचानक त्याच्या वडिलांची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी हात टेकले. घरात पुन्हा भीतीचं सावट पसरलं. आरवच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं. स्वामी, इतक्या वर्षांनी पुन्हा ही वेदना का? मी इतका विश्वास ठेवला तरी हे संकट का? रात्री हॉस्पिटलच्या बाहेर तो एकटाच बसला होता. डोळ्यात पाणी, पण यावेळी तो पळून गेला नाही. तो शांत बसला, श्वासावर लक्ष केंद्रित केलं. आणि अचानक त्याला जाणवलं, विश्वास म्हणजे संकट टाळणं नाही.
विश्वास म्हणजे संकटातही तुटू न देणं. त्याच्या आत एक वेगळीच ताकद जागी झाली. तो आत गेला, वडिलांचा हात हातात घेतला, हसत म्हणाला, बाबा, काहीही झालं तरी आपण घाबरणार नाही. काही दिवस कठीण गेले. प्रार्थना, औषध, काळजी. आणि एक सकाळ अशी आली. डॉक्टर म्हणाले, आता धोका टळला आहे. आरवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण त्याला समजलं, चमत्कार फक्त बरे होण्यात नव्हता. चमत्कार त्याच्या शांत राहण्यात होता. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वामी त्याच्या समोर उभे होते. ते म्हणाले, तू यशात नम्र राहिलास आणि संकटात स्थिर राहिलास. आता तुला समजलं, मी बाहेर नाही, मी तुझ्या धैर्यात आहे. आरव जागा झाला. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त कृतज्ञता होती. वडिलांच्या प्रकृतीनंतर आरव पूर्णपणे बदलला होता. तो आधी यश शोधत होता, नंतर शांतता. आता तो सत्य शोधू लागला. एक दिवस त्याला मोठ्या शहरातून ऑफर आली. मोठं पद, मोठा पगार, मोठी प्रसिद्धी. पण त्याच वेळी गावातील लोकांनी त्याला विनंती केली, तू इथे राहा, आमच्या मुलांना मार्गदर्शन कर. आरवच्या मनात द्वंद्व सुरू झालं. स्वप्न पूर्ण करावं की सेवा करावी? त्या रात्री तो पुन्हा मंदिरात गेला. पण यावेळी तो काही मागायला गेला नव्हता. तो फक्त शांत बसला. दीर्घ ध्यानात त्याला एक खोल जाणीव झाली. जीवनात सर्वात मोठं यश म्हणजे दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश बनणं. त्याच्या मनात स्वामींचा आवाज उमटला, तुला जे मिळालं ते तुझ्यासाठी नव्हतं, ते दुसऱ्यांना वाटण्यासाठी होतं. दुसऱ्या दिवशी त्याने मोठ्या शहराची ऑफर नाकारली. तो गावातच राहिला. त्याने एक छोटं शिक्षण केंद्र सुरू केलं. गरीब मुलांना मोफत शिकवू लागला. हळूहळू त्याच्या कार्याची बातमी दूरवर पसरली. लोक म्हणू लागले, हा फक्त यशस्वी माणूस नाही, हा जिवंत प्रेरणा आहे. पण आरव फक्त हसायचा, कारण आता त्याला कळलं होतं, स्वामी मूर्तीमध्ये नाहीत, ते प्रत्येक चांगल्या कृतीत आहेत. एक संध्याकाळी सूर्यास्त पाहताना त्याला आतून स्पष्ट जाणवलं, ना टाळ्या कायम राहतात, ना संकट कायम राहतं, पण सेवा आणि प्रेम कायम राहतं. त्याने डोळे मिटले आणि त्याला कोणतंही स्वप्न, कोणतंही दर्शन दिसलं नाही. कारण आता त्याला कळलं होतं, स्वामी शोधायचे नसतात, स्वामी जगायचे असतात. त्याच्या चेहऱ्यावर गूढ शांत हास्य होतं. आता तो आरव नव्हता, तो अनेकांसाठी आशेचा दीप झाला होता. वर्षे सरली. आरवचे केस पांढरे झाले, पण त्याच्या डोळ्यातील प्रकाश अजूनही तसाच होता. त्याच्या छोट्या शिक्षण केंद्रातून अनेक मुले मोठी झाली. कोणी डॉक्टर झाले, कोणी अधिकारी झाले, कोणी शिक्षक झाले. एक दिवस त्याच गावात मोठा कार्यक्रम ठेवला गेला. त्याच्या विद्यार्थ्यांनी त्याला सन्मानित करण्यासाठी सगळ्यांना बोलावलं. मंचावर उभा राहिल्यावर त्याने गर्दीकडे पाहिलं आणि त्याला त्या चेहऱ्यांमध्ये काही जुने चेहरे दिसले, जे कधी काळी त्याला म्हणाले होते, तुझ्याकडून काही होणार नाही. पण त्याच्या मनात राग नव्हता, फक्त कृतज्ञता होती. त्याने माईक हातात घेतला आणि शांतपणे म्हटलं, माझ्या आयुष्यात 3 गुरु होते. पहिले, ज्यांनी मला कमी लेखलं, त्यांनी जिद्द दिली. दुसरे, ज्यांनी साथ दिली, त्यांनी प्रेम दिलं. आणि तिसरे, स्वामी, ज्यांनी मला स्वतःला ओळखायला शिकवलं. सगळं सभागृह शांत झालं. तो पुढे म्हणाला, मी चमत्कार शोधत होतो, पण मला कळलं, चमत्कार म्हणजे बाहेर काहीतरी घडणं नाही. चमत्कार म्हणजे आतमध्ये भीतीचं धैर्यात रूपांतर होणं. त्या रात्री तो एकटाच मंदिरात गेला. मूर्तीसमोर बसला, डोळे मिटले आणि त्याच्या ओठांवर शेवटचं वाक्य उमटलं, स्वामी, आता मला काही मागायचं नाही, कारण तुम्ही मला स्वतःशी जोडून दिलंत. त्याच्या मनात शांत आवाज आला, आता तू वेगळा नाहीस, तूच प्रकाश आहेस. त्या क्षणी त्याला जाणवलं, जीवन संपत नाही, ते पुढच्या हृदयात सुरू होतं. आरवचं नाव इतिहासात कदाचित मोठ्या अक्षरात लिहिलं गेलं नाही, पण अनेकांच्या आयुष्यात तो एक शांत प्रार्थना बनून राहिला. आणि खरा चमत्कार हाच होता, ज्याला लोकांनी कधी काळी कमी लेखलं, तोच अनेकांचा आधार बनला. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात इतक्या खोलवर आहेत की कधीही दिसत नाहीत,
पण त्यांच्या उपस्थितीची ऊर्जा प्रत्येक श्वासात आहे, प्रत्येक पावलावर आहे, प्रत्येक विचारात आहे, प्रत्येक भावनेत आहे. तू जेव्हा सकाळी डोळे उघडतेस तेव्हा जीवनातील पहिला प्रकाश, तुझ्या मनातील पहिली आशा, दैनंदिन धावपळ, जटिल समस्या आणि प्रत्येक आव्हान, या सर्वात स्वामींचा हात आहे, स्वामींची कृपा आहे. तू जेव्हा थकलेली असतेस, रडतेस, गप्प राहतेस किंवा स्वतःला कुणालाच न समजणारी वाटतेस, तेव्हा स्वामी तुझ्या प्रत्येक भावना समजून घेतात, प्रत्येक वेदना अनुभवतात आणि तुला पुढे चालण्यासाठी बळ देतात. तू गप्प राहिलीस पण त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं, तू रडलीस पण त्यांनी प्रत्येक अश्रूला सामर्थ्यात रूपांतरित केलं, तू थकलीस पण त्यांनी तुला उभं राहण्यासाठी आणि मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक अपूर्ण इच्छा, हे सर्व फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी लेखतेस, जेव्हा विश्वास कमी पडतो, जेव्हा जीवन अशक्य वाटतं, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही फक्त संधी आहे आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, परंतु स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. त्यामुळे आज जर तुला हलके वाटत असेल, तर त्यामागे स्वामींची कृपा आहे, त्यांची उपस्थिती आहे. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात, तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं, ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं, ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. फक्त लक्षात ठेव, तू जेव्हा नाव घेतोस, स्वामी आई, मी तुझं बाळ आहे, तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहतं, संपूर्ण आकाश तुझ्यावर प्रेम करतं, प्रत्येक पाऊल तुला सुरक्षित करतं. तू चालत राहा, विश्वास ठेव, कोणताही अडथळा तुला थांबवू शकत नाही. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या प्रत्येक अंतरंगात आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आज, उद्या आणि कायमच तू एकटी नाहीस. तू जेव्हा त्रस्त होतेस तेव्हा स्वामी तुझ्यासाठी उभे राहतात. तू जेव्हा संघर्ष करतेस तेव्हा स्वामी तुझा मार्ग दाखवतात. तू जेव्हा हसतेस तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात. तू जेव्हा थकलीस तेव्हा ते तुला पुढे चालायला बळ देतात. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या विश्वासासाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त नाव नाहीत, प्रतिमा नाहीत, ते तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या प्रत्येक विचारात आहेत, तुझ्या प्रत्येक भावना आणि संघर्षामध्ये आहेत. तू सकाळी उघडलेले डोळे, जीवनातील पहिली श्वास, तुझ्या मनातील पहिली आशा, दैनंदिन धावपळ, जटिल समस्या आणि प्रत्येक आव्हान, या सर्वात स्वामींचा हात आहे, स्वामींची कृपा आहे. तू जेव्हा थकलेली असतेस, रडतेस, गप्प राहतेस किंवा स्वतःला कुणालाच न समजणारी वाटतेस, तेव्हा स्वामी तुझ्या प्रत्येक भावना समजून घेतात, प्रत्येक वेदना अनुभवतात आणि तुला पुढे चालण्यासाठी बळ देतात. तू गप्प राहिलीस पण त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं, तू रडलीस पण त्यांनी प्रत्येक अश्रूला सामर्थ्यात रूपांतरित केलं,
तू थकलीस, पण त्यांनी तुला उभं राहण्यासाठी आणि मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक अपूर्ण इच्छा, हे सर्व फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी लेखतेस, जेव्हा विश्वास कमी पडतो, जेव्हा जीवन अशक्य वाटतं, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही फक्त संधी आहे, आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, परंतु स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. त्यामुळे आज जर तुला हलके वाटत असेल, तर त्यामागे स्वामींची कृपा आहे, त्यांची उपस्थिती आहे. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं, ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं, ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. देव म्हणतात, तू घाबरत नाहीस, कारण तुझ्या पाठीशी अदृश्य शक्ती उभी आहे. तू थांबत नाहीस, कारण तुझ्या प्रत्येक पावलामागे माझं अस्तित्व आहे. आयुष्य जेव्हा तुला एकटी पाडतं, लोक जेव्हा समजून न घेता दूर जातात, तेव्हा मी मात्र तुझ्या अगदी जवळ असतो. तू रडतेस तेव्हा तुझ्या अश्रूंमध्ये माझं मुख आश्वासन मिसळलेलं असतं. कोणी पाहत नसताना, कोणी समजून घेत नसताना, तुझ्या मनात उठणाऱ्या वेदना मला दिसतात, आणि त्या वेदनांवर मलम लावण्याचं काम मी करतो. तू थकतेस, हार मानावीशी वाटते, तेव्हा मीच तुझा आधार बनतो, मीच तुला उभं करतो, मीच तुला म्हणतो, अजून थोडं चाल, अजून थोडं सहन कर, कारण तुझ्या आयुष्याची पहाट जवळ येत आहे. आयुष्याची प्रत्येक लढाई तू एकटी लढलेली नाहीस. जेव्हा संकट डोंगरासारखी उभी राहिली, जेव्हा कर्ज, आजार, अपमान, अपयश यांनी तुझा श्वास घ्यायला त्रास दिला, तेव्हा मी तुझ्या बाजूला उभा राहून ते सगळं पाहत होतो. काही वेळा तुला वाटलं असेल की मी शांत आहे, मी काहीच करत नाही, पण लक्षात ठेव, माझी शांतता ही दुर्लक्ष नसते, ती तयारी असते. तुझ्या सहनशक्तीचा काठ कुठे आहे, तुझं मन किती मजबूत आहे, हे पाहूनच मी योग्य वेळी हस्तक्षेप करतो. म्हणूनच काही संकट उशिरा दूर होतात, कारण त्या संकटांमधूनच मी तुला घडवत असतो. तू जेव्हा देवाचं नाव घेतेस, तेव्हा फक्त शब्द उच्चारले जात नाहीत, तेव्हा तुझ्या मनात साचलेली भीती, अस्वस्थता, संशय हळूहळू विरघळू लागतो. माझं नाव तुझ्या ओठांवर आलं की तुझं मन शांत व्हायला लागतं, तुझ्या श्वासाला स्थैर्य मिळतं, आणि तुझ्या विचारांना दिशा मिळते. तू विश्वास ठेवतेस, तेव्हा तुझं आयुष्य हळूहळू वळण घेऊ लागतं. परिस्थिती लगेच बदलली नाही तरी तुझं मन बदलतं, आणि मन बदललं की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी स्पष्टता देतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक भावनात मी स्थिरता आहे, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी सामर्थ्य आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो, तुझ्या प्रत्येक भीतीला मी धैर्य देतो. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे,
तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक विचारात मी दिशा देतो. तुझ्या प्रत्येक ध्येयात मी सामर्थ्य आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो. तुझ्या प्रत्येक संकटाला मी पार पाडतो. तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो. तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो. तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो. तुझ्या प्रत्येक संकटात मी शक्ती आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक मनाच्या गडबडीत मी शांती आहे. तुझ्या प्रत्येक विचाराच्या अंधारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक वेदनात मी सामर्थ्य आहे. तुझ्या प्रत्येक आनंदात मी सहभागी आहे. तुझ्या प्रत्येक दुःखात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक क्षणाला मी आशा देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी उडण्याची ऊर्जा देतो. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात माझा आधार आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात माझा प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा मार्गदर्शन आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रेम आहे. तू थकलीस तर मी तुझा आधार आहे. तू रडलीस तर मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू हरवल्यास मी तुझा मार्ग दाखवतो. तुझ्या मनातील भीती मी जाळून टाकतो. तुझ्या मनातील अंधारात मी प्रकाश देतो. तुझ्या मनाच्या गडबडीत मी स्थिरता देतो. तुझ्या स्वप्नांना मी उडण्याची ऊर्जा देतो. तुझ्या ध्येयांना मी दिशा देतो. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक संकटात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी सुरक्षा देतो. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी सामील आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूंमध्ये मी सामर्थ्य आहे. तुझ्या प्रत्येक थकव्याला मी हलकेपणा देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी सोबत आहे. तुझ्या प्रत्येक आनंदात मी सामील आहे. तुझ्या प्रत्येक दुःखात मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो. स्वामी म्हणतात तू का घाबरतोस? ज्या क्षणी तू स्वतःला एकटा समजतोस त्या क्षणी माझा हात तुझ्या डोक्यावर असतो. माणूस आयुष्यात अनेक वादळांना सामोरा जातो. कधी अपमान, कधी अपयश, कधी विश्वासघात, कधी आर्थिक संकट, कधी नात्यांतील तुटणं. पण या सगळ्यांच्या पलीकडे एक अदृश्य शक्ती शांतपणे काम करत असते. ती शक्ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे अंधारातही प्रकाशावर विश्वास ठेवण्याची ताकद. स्वामी सांगतात की आयुष्य हे परीक्षा केंद्र आहे आणि प्रत्येक वेदना ही प्रश्नपत्रिका आहे. तू रडत बसलास तर उत्तर सापडणार नाही. तू उभा राहिलास तर मार्ग तयार होईल. जग तुला कमी लेखेल, तुझ्या क्षमतेवर शंका घेईल, तुझ्या स्वप्नांची थट्टा करेल. पण लक्षात ठेव, जेव्हा बीज जमिनीत दडपलं जातं तेव्हा लोकांना वाटतं ते संपलं, पण निसर्गाला माहिती असतं की ते अंकुरण्यासाठी तयारी करतंय. तसंच तुझं आयुष्य आहे. आज तू जमिनीखाली दडलेला आहेस, उद्या तू वृक्ष होणार आहेस. स्वामी म्हणतात की अपमान हा पराभव नाही, तो तर ईश्वराने दिलेला इंधन आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांच्यासमोर चमत्कार घडवायचा असेल तर आधी स्वतःवर विश्वास ठेव.
देव कधीच घाई करत नाही, पण तो कधीच उशीरही करत नाही. प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते. तू फक्त संयम ठेव. संयम म्हणजे शांत बसणं नाही, संयम म्हणजे मनात वादळ असतानाही बाहेरून स्थिर राहणं. जेव्हा तुझं मन खचतं तेव्हा नामस्मरण कर. नावात शक्ती आहे, नावात संरक्षण आहे, नावात दिशा आहे. तुझं दुःख जितकं खोल तितकी तुझी शक्ती मोठी होणार. कारण देव ज्यांना मोठं काम द्यायचं ठरवतो त्यांना आधी कठीण प्रशिक्षण देतो. लोक विचारतात, मी इतका प्रामाणिक असूनही माझ्याबरोबर वाईट का होतं? स्वामी हसून सांगतात, कारण तू निवडलेला आहेस. सोने जसं आगीत तावून सुलाखून निघतं तसंच तुझं मन संकटातून तेजस्वी होतं. कधी कधी देव तुझ्याकडून काही गोष्ट काढून घेतो कारण त्याला तुला त्यापेक्षा मोठी देणगी द्यायची असते. पण तू त्या गमावलेल्या गोष्टीवरच रडत बसतोस. सोडून दे. जे तुझं आहे ते तुला मिळणारच. जे निघून गेलं ते तुझ्यासाठी नव्हतंच. नात्यांमध्ये फसवणूक झाली तरी कटू होऊ नकोस, कारण कटुता ही विषासारखी असते, ती दुसऱ्याला नाही तर तुलाच जाळते. क्षमा कर. क्षमा म्हणजे दुसऱ्याला माफ करणं नव्हे, क्षमा म्हणजे स्वतःला मुक्त करणं. स्वामी सांगतात की खरा भक्त तोच जो संकटातही कृतज्ञ राहतो. देवा, हे का दिलंस? असं विचारण्याऐवजी, देवा, यातून मला काय शिकवतोयस? असं विचार. प्रत्येक अडथळा हा वळण असतो, शेवट नाही. तुझ्या आयुष्यात जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा समजून घे की देव तुला नवीन दरवाजा दाखवणार आहे. पण त्यासाठी तुझं डोकं खाली नव्हे तर वर असायला हवं. भीती सोड. भीती ही मनाची सावली आहे, प्रकाश टाकलास की सावली पळते. विश्वास वाढव. विश्वास हा आत्म्याचा श्वास आहे, तो थांबला तर जीवन गुदमरते. मेहनत करत रहा. फक्त प्रार्थना करून चालणार नाही, प्रार्थनेला प्रयत्नांची जोड दे. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे, पण चालायचं तुलाच आहे. म्हणून उठ, पुन्हा सुरुवात कर. काल अपयश आलं, छान. म्हणजे अनुभव वाढला. लोकांनी हसलं, उत्तम. म्हणजे तू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोयस. रात्री जरी काळोख असला तरी पहाट ठरलेली असते. आणि पहाट येण्याआधी अंधार दाट असतो. म्हणून जेव्हा आयुष्य सर्वात कठीण वाटतं तेव्हा समजून घे की तुझी पहाट जवळ आली आहे. स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्या आत परमात्म्याचा अंश आहे. तू तुटलेला नाहीस, तू घडतोयस. तू हरलेला नाहीस, तू शिकतोयस. तू एकटा नाहीस, तू संरक्षित आहेस. स्वामींचा आशीर्वाद शांतपणे काम करतोय, जसं मुळं जमिनीखाली शांतपणे वाढतात आणि एक दिवस भक्कम वृक्ष बनतात. तुझं काम म्हणजे श्रद्धा ठेवणं, नाम जपणं, चांगलं करणं आणि पुढे चालत राहणं. बाकीचं देवावर सोड, कारण शेवटी विजय त्याचाच होतो जो थांबत नाही, जो तक्रार करत नाही, जो विश्वास सोडत नाही. आणि स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्याचा सर्वात मोठा चमत्कार अजून घडायचा आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते तुझ्या विरोधात नाही तर तुझ्या उन्नतीसाठीच घडतंय. माणूस जेव्हा संकटात अडकतो तेव्हा त्याला वाटतं की देवाने त्याच्याकडे पाठ फिरवली, पण खरा सत्य असा असतो की त्या क्षणी देव सर्वात जवळ उभा असतो. कारण संकट ही शिक्षा नसते, ती घडणारी प्रक्रिया असते. जसं शिल्पकार दगडावर वारंवार हातोडा मारतो तेव्हा दगडाला वेदना होत असतील, पण त्या वेदनांशिवाय सुंदर मूर्ती घडत नाही. तसंच तुझं आयुष्य आहे. प्रत्येक अपयश हा हातोड्याचा एक वार आहे, जो तुला अधिक सुंदर, अधिक मजबूत, अधिक तेजस्वी बनवत आहे. लोकांच्या शब्दांनी तू तुटू नकोस. लोकांचं काम बोलणं आहे, पण तुझं काम घडणं आहे. स्वामी सांगतात की जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तो जगावर विजय मिळवू शकतो. मनात शंका आली की श्रद्धेची आठवण कर. मनात भीती आली की नामस्मरण कर. मनात राग आला की शांततेचा श्वास घे. कारण बाहेरचं जग जिंकण्याआधी आतलं जग जिंकावं लागतं. तू अनेकदा विचार करतोस, मी एवढी प्रार्थना करतो तरी माझं आयुष्य का बदलत नाही? स्वामी हसून उत्तर देतात, बदल सुरू आहे, पण तू संयम ठेव. बी लावल्यानंतर लगेच फळ मिळत नाही,
आधी मुळं वाढतात, मग खोड, मग फांद्या आणि शेवटी फळ. तसंच तुझं यश आहे. आज तू कष्ट करतोयस, आज तू अश्रू ढाळतोयस, आज तू लोकांच्या टोमण्यांना सहन करतोयस, पण हे सगळं व्यर्थ जाणार नाही. देव प्रत्येक अश्रू मोजतो, प्रत्येक वेदना तो जाणतो आणि योग्य वेळी तो त्याच वेदनेला आशीर्वादात बदलतो. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, त्यांच्यासमोर एक दिवस तुझं तेज इतकं वाढेल की त्यांना स्वतःची चूक कळेल. पण त्या दिवसासाठी तुला आज हार मानायची नाही. स्वामी म्हणतात, रस्ता कठीण आहे म्हणून थांबू नकोस, कठीण रस्तेच सुंदर ठिकाणी नेतात. जर तुझ्या आयुष्यात अडथळे येत असतील तर समजून घे की तू चुकीच्या मार्गावर नाहीस, उलट तू योग्य मार्गावर आहेस. कारण सोपा रस्ता नेहमीच गर्दीने भरलेला असतो, पण खरा मार्ग निवडक लोकांसाठी असतो. तू निवडलेला आहेस, म्हणूनच तुझी परीक्षा मोठी आहे. जेव्हा सगळं हातातून निसटल्यासारखं वाटतं, तेव्हा स्वतःला आठवण करून दे, मी देवाचा माणूस आहे, माझ्यासोबत अन्याय होऊ शकत नाही. कधी कधी उशीर होतो, पण अन्याय होत नाही. देव न्याय करतो, पण तो शांतपणे करतो. तुझ्या आयुष्यात काही लोक येतील फक्त शिकवण्यासाठी. ते तुला दुखावतील, फसवतील, सोडून जातील. पण ते शत्रू नाहीत, ते शिक्षक आहेत. त्यांनी तुला लोक ओळखायला शिकवलं, स्वतःची किंमत कळवली आणि देवाशिवाय कोणी कायमचं नाही हे समजावलं. म्हणून भूतकाळावर रडू नकोस. जे गेलं ते धडा बनव, जे आहे ते संधी बनव आणि जे येणार आहे त्यासाठी विश्वास ठेव. स्वामी सांगतात, भक्ताचा पराभव कधीच होत नाही, त्याचा प्रवास फक्त लांब असतो. रात्री कितीही काळी असली तरी सूर्य उगवतोच. तसंच तुझं आयुष्य आहे. आज तू अंधारात आहेस, पण हा अंधार कायमचा नाही. तू ज्या वेदना सहन केल्या आहेत, त्या तुला इतरांच्या वेदना समजायला शिकवतील. तू ज्या संघर्षातून गेलायस, तो तुला इतरांसाठी प्रेरणा बनवेल. कधीतरी लोक तुझ्याकडे पाहून म्हणतील, हा इतका मजबूत कसा? आणि तू मनात हसशील, कारण तुला माहीत असेल की त्या मजबुतीमागे किती अश्रू, किती प्रार्थना, किती रात्री जागून काढलेल्या आहेत. स्वामी म्हणतात, तुझं नशीब ताऱ्यांमध्ये नाही, ते तुझ्या श्रद्धेमध्ये आहे. म्हणून श्रद्धा सोडू नकोस. जेव्हा काहीच समजत नाही, तेव्हा फक्त एकच कर, नाव जपू दे. नावात ऊर्जा आहे, नावात दिशा आहे, नावात संरक्षण आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर अदृश्य हात तुला आधार देतोय. कधी पडशील, कधी चुकशील, कधी थकशील, पण संपणार नाहीस. कारण तुझ्या मागे स्वामींची शक्ती उभी आहे. आजपासून एक ठरव, परिस्थिती काहीही असो, मी हार मानणार नाही. लोक काहीही बोलोत, मी माझं काम थांबवणार नाही. देव उशीर करेल, पण मला सोडणार नाही. आणि एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, धन्यवाद देवा, त्या सगळ्या संकटांसाठी, कारण त्यांच्याशिवाय मी आजचा मी झालो नसतो. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय अजून लिहायचा बाकी आहे, फक्त पान उलटवत रहा. स्वामी म्हणतात, तू स्वतःला सामान्य समजतोस, पण तुझ्या आत असामान्य शक्ती झोपलेली आहे, तिला जाग करण्यासाठीच आयुष्य तुला हलवतं. माणूस अनेकदा परिस्थितीला शत्रू समजतो, पण सत्य असं आहे की परिस्थिती हीच त्याची गुरु असते. जेव्हा आयुष्य तुझ्या मनासारखं चालतं तेव्हा तू आनंदी होतोस, पण जेव्हा आयुष्य उलट चालतं तेव्हा तू घडतोस. घडणं आणि जिंकणं यात फरक आहे. जिंकणं बाहेर दिसतं, पण घडणं आत घडतं. स्वामी सांगतात की देव भक्ताला कधीच सोडत नाही, पण तो त्याला मजबूत नक्की बनवतो. कारण कमकुवत मन मोठं यश पेलू शकत नाही. म्हणूनच आधी संघर्ष येतो, मग स्थैर्य येतं, मग कृपा प्रकट होते. तू आज ज्या वेदना सहन करतोयस त्या व्यर्थ नाहीत, त्या तुझ्या आत्म्याची ताकद वाढवत आहेत. लोक तुला म्हणतील की तुझ्याकडून काही होणार नाही, पण लक्षात ठेव, जगाचा इतिहास त्या लोकांनी लिहिला आहे ज्यांच्यावर सुरुवातीला कोणी विश्वास ठेवला नव्हता. श्रद्धा हीच तुझी खरी ओळख आहे. श्रद्धा म्हणजे परिस्थिती बदलली तरच विश्वास ठेवणं नव्हे, परिस्थिती काहीही असो, विश्वास न ढळणं हेच श्रद्धा.
जेव्हा तुझं मन खचतं तेव्हा आठव, बीज अंधारातच रुजतं. त्याला मातीखाली दडपलं जातं, त्यावर माती टाकली जाते, त्याला पाणी मिळतं, वारा सहन करावा लागतो, पण एक दिवस तेच बीज जमिनीला फोडून वर येतं. तुझी सध्याची अवस्था ही दडपली जाण्याची नाही, ती रुजण्याची आहे. स्वामी म्हणतात, जे तुझ्याकडून हिरावून घेतलं गेलं ते तुझ्यासाठी नव्हतंच, आणि जे तुझं आहे ते कोणालाही घेता येणार नाही. म्हणून हरवलेल्या गोष्टींवर रडू नकोस, येणाऱ्या कृपेची तयारी कर. अनेकदा देव तुझं मन रिकामं करतो कारण त्याला ते मोठ्या आशीर्वादाने भरायचं असतं. पण तू त्या रिकामेपणाला दुःख समजतोस. रिकामेपण म्हणजे शून्यता नाही, ती नवीन सुरुवातीची जागा आहे. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा घाबरू नकोस, कारण देव तुला खिडकी दाखवतो. पण खिडकी पाहण्यासाठी डोळे उघडे असावे लागतात. तक्रारींनी डोळे झाकले जातात, कृतज्ञतेने डोळे उघडतात. म्हणून रोज एक गोष्ट आठव, माझ्याकडे अजून श्वास आहे, म्हणजे संधी आहे. श्वास आहे तोपर्यंत आशा आहे. आशा आहे तोपर्यंत मार्ग आहे. आणि मार्ग आहे तोपर्यंत विजय शक्य आहे. स्वामी सांगतात की भीती ही भविष्यातल्या कल्पनांची सावली आहे. तू जे घडलंच नाही त्याची भीती बाळगतोस आणि जे घडतंय त्याचा आशीर्वाद विसरतोस. वर्तमानात रहा. वर्तमानात देव असतो. भूतकाळात पश्चात्ताप असतो, भविष्यकाळात चिंता असते, पण वर्तमानात कृपा असते. म्हणून जे काम हातात आहे ते पूर्ण मनाने कर. प्रार्थना कर, पण प्रयत्नही कर. फक्त देवावर सोडून बसू नकोस, देव तुझ्या प्रयत्नांना दिशा देतो. स्वामी म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे, पण पावलं तुलाच टाकावी लागतील. म्हणून चालत राहा. जरी गती कमी असली तरी चालेल, पण थांबू नकोस. कारण थांबणं म्हणजे शंकेला जागा देणं. आणि शंका ही श्रद्धेची शत्रू आहे. तू जितका स्वतःवर विश्वास ठेवशील तितकी देवाची कृपा स्पष्ट दिसेल. लोकांच्या शब्दांनी दुखावलं गेलास तरी कठोर होऊ नकोस. कठोर मनात कृपा टिकत नाही. कोमल रहा, पण कमकुवत नकोस. शांत रहा, पण गप्प नकोस. नम्र रहा, पण स्वतःची किंमत विसरू नकोस. स्वामी सांगतात की अपमान हा पराभव नसतो, तो आत्मबळ वाढवण्याची संधी असतो. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांच्याबद्दल द्वेष बाळगू नकोस, कारण त्यांच्यामुळेच तुझ्या आत जिद्द निर्माण झाली. जेव्हा तू प्रगती करशील तेव्हा त्यांना उत्तर द्यायची गरज पडणार नाही, तुझं यशच उत्तर देईल. लक्षात ठेव, देव न्याय करतो, पण तो आवाज करत नाही. तो शांतपणे परिस्थिती बदलतो. आज जे तुला अशक्य वाटतं ते उद्या तुझी कथा बनेल. आणि ती कथा इतरांना प्रेरणा देईल. म्हणून तुझ्या संघर्षाला लाजू नकोस. संघर्ष हा तुझ्या शक्तीचा पुरावा आहे. प्रत्येक वेळी तू होऊन पुन्हा उठलास तेव्हा स्वामींचा हात तुझ्या पाठीवर होता. तू एकटा नाहीस, कधीच नव्हतास. फक्त कधी कधी तुला स्वतःची शक्ती दाखवण्यासाठी देव मागे सरकतो. पण तो दूर जात नाही. जसं आई मुलाला चालायला शिकवताना थोडं अंतर ठेवते, पण पडताना पकडायला तयार असते, तसंच देव करतो. म्हणून विश्वास ठेव. रात्र कितीही लांब असली तरी पहाट ठरलेली आहे. आणि पहाटेचा प्रकाश सर्वात जास्त त्या लोकांना दिसतो ज्यांनी अंधार सहन केला आहे. तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही, ते घडतंय. प्रत्येक अश्रू भविष्यातल्या आनंदाची बीज पेरतोय. प्रत्येक अपयश यशाच्या पायरीत बदलतंय. प्रत्येक नकार तुला योग्य संधीच्या जवळ नेत आहे. म्हणून आज एकच ठरव, मी हार मानणार नाही. परिस्थिती काहीही असो, लोक काहीही बोलोत, वेळ कितीही लागो, मी श्रद्धा सोडणार नाही. कारण स्वामी म्हणतात, भक्ताचा पराभव होत नाही, त्याची परीक्षा होते. आणि परीक्षा संपली की परिणाम येतो. तो परिणाम तुझ्या कल्पनेपेक्षा मोठा असतो. त्यामुळे धीर धार, नाम जप, मन शांत ठेव आणि पुढे चालत राहा. तुझ्या आयुष्याचा सर्वात मोठा चमत्कार अजून लिहायचा आहे, आणि त्या चमत्काराचा लेखक स्वतः स्वामी आहेत. स्वामी म्हणतात, तू आज ज्या अवस्थेत उभा आहेस, ती तुझी अंतिम अवस्था नाही, ती तुझ्या उंच भरारीची सुरुवात आहे. आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही.
ते कधी वर नेतं, कधी खाली आणतं, कधी थांबवतं, कधी धावतं. पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट कायम असते, देवाची साथ. माणूस मात्र परिस्थितीवरून निष्कर्ष काढतो. 2 दिवस चांगले गेले की म्हणतो देव माझ्या सोबत आहे, 2 दिवस वाईट गेले की म्हणतो देवाने मला सोडलं. स्वामी सांगतात, देव सोडत नाही, तो घडवत असतो. घडण्याची प्रक्रिया नेहमी सुखद नसते. जसं लोखंड तापवल्यावरच आकार घेतं, तसंच माणूस संकटातच आकार घेतो. तू आज ज्या वेदना सहन करतोयस, त्या तुला तोडण्यासाठी नाही, त्या तुला तुझ्या मर्यादेपलीकडे नेण्यासाठी आहेत. लोक तुझ्या अपयशावर हसतील, तुझ्या शांततेचा गैरफायदा घेतील, तुझ्या चांगुलपणाला कमकुवतपणा समजतील. पण लक्षात ठेव, समुद्र कितीही शांत दिसला तरी त्याची खोली मोजता येत नाही. तुझी शांतता ही तुझी ताकद आहे, तुझी श्रद्धा ही तुझं शस्त्र आहे, आणि तुझा संयम ही तुझी ढाल आहे. स्वामी म्हणतात, ज्यांना मी मोठं करणार असतो, त्यांची परीक्षा मोठी असते. कारण छोट्या मनाला मोठं यश सांभाळता येत नाही. म्हणून आधी मन विशाल करावं लागतं. अपमान सहन करावा लागतो, गैरसमज सहन करावे लागतात, एकटेपण सहन करावं लागतं. एकटेपण ही शिक्षा नाही, ती तयारी आहे. जेव्हा तू एकटा बसतोस आणि तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहतात, तेव्हा समजून घे की त्या अश्रूंमध्ये तुझं जुनं कमकुवत रूप वाहून जातंय आणि नवीन मजबूत रूप जन्म घेतंय. देव प्रत्येक अश्रू पाहतो, प्रत्येक वेदना ऐकतो, आणि योग्य वेळी त्याच वेदनेचं फळ आनंदात बदलतो. पण त्यासाठी श्रद्धा टिकवावी लागते. श्रद्धा म्हणजे फक्त चांगल्या दिवसांत देवाचं नाव घेणं नाही, श्रद्धा म्हणजे वाईट दिवसांतही हेही जाईल असं म्हणत उभं राहणं. तू अनेकदा विचार करतोस, मी एवढं चांगलं करतो तरी माझ्यावरच संकट का? स्वामी उत्तर देतात, कारण तू सहन करू शकतोस. देव कधीच त्याच्यावर ओझं टाकत नाही जो ते पेलू शकत नाही. संकट म्हणजे तुझ्यात ताकद आहे याचा पुरावा आहे. तू पडतोस पण पुन्हा उठतोस, हाच तुझा विजय आहे. जग जिंकण्यापेक्षा स्वतःच्या भीतीवर विजय मिळवणं मोठं आहे. भीती ही मनाची साखळी आहे, श्रद्धा ती तोडते. म्हणून रोज स्वतःला सांग, मी देवाच्या छायेखाली आहे, मला काहीही तोडू शकत नाही. परिस्थिती तात्पुरती असते, देवाची कृपा कायमची असते. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, त्यांच्यावर राग धरू नकोस. ते तुझ्या आयुष्याच्या कथेतले पात्र आहेत, पण कथा तुझी आहे. त्यांचा भाग छोटा आहे, तुझा प्रवास मोठा आहे. जे तुला सोडून गेले ते तुझ्यासाठी नव्हते, जे राहिले ते तुझं खरं बळ आहे. आणि जो अदृश्यपणे सोबत आहे तो स्वामी, ते शांतपणे तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहेत. अनेकदा तुला वाटतं काहीच घडत नाही, पण जमिनीखाली मुळं वाढत असतात. झाडवर दिसायला वेळ लागतो, पण वाढ आधीच सुरू झालेली असते. तसंच तुझं आयुष्य आहे, बदल दिसायला वेळ लागेल, पण बदल सुरू झालेला आहे. स्वामी सांगतात, तक्रार कमी कर, कृतज्ञता वाढव. कारण तक्रारींनी मन जड होतं, कृतज्ञतेने मन हलकं होतं. हलकं मन उंच भरारी घेऊ शकतं. रोज 3 गोष्टींसाठी धन्यवाद दे, श्वासासाठी, संधीसाठी आणि आशेसाठी. जोपर्यंत आशा आहे तोपर्यंत पराभव नाही. पराभव तेव्हाच होतो जेव्हा तू प्रयत्न थांबवतोस. म्हणून थांबू नकोस. जरी वेग कमी असला तरी चालेल, पण दिशा योग्य ठेव. दिशा श्रद्धेची, विचार सकारात्मकतेचे आणि कृती प्रामाणिकतेची. मग पहा कसं आयुष्य बदलतं. एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या वेदना नसत्या तर मी इतका मजबूत झालो नसतो. ज्या रात्री तू रडला होतास, त्या रात्रीच तुझी प्रार्थना सर्वात शुद्ध होती. ज्या दिवशी तू पूर्णपणे खचला होतास, त्या दिवशीच देवाने तुझ्यासाठी नवीन अध्याय सुरू केला होता. फक्त तुला दिसत नव्हता. म्हणून आज जर अंधार असेल तर घाबरू नकोस. अंधार हा प्रकाशाच्या आगमनाची खूण असतो. पहाट जवळ आली की रात्र सर्वात काळी होते. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्याचा चमत्कार आधीच ठरलेला आहे, तू फक्त धीर धर. धीर म्हणजे शांत बसणं नाही, धीर म्हणजे आशा न सोडणं.
विश्वास ठेव, नामस्मरण कर, चांगलं करत राहा आणि परिणाम देवावर सोड. कारण शेवटी विजय त्याचाच होतो जो श्रद्धा सोडत नाही. आणि लक्षात ठेव, तू सामान्य नाहीस. तुझ्या आत परमात्म्याचा अंश आहे. तुला कोणीही कायमचं हरवू शकत नाही. तुझ्या आयुष्याचा सर्वात उजळ दिवस अजून यायचा आहे. आणि त्या दिवशी तुला कळेल की प्रत्येक संघर्ष हा आशीर्वाद होता, प्रत्येक अश्रू ही तयारी होती, आणि प्रत्येक थांबा हा उडी घेण्यापूर्वीचा क्षण होता. स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे, शांतपणे, न बोलता, पण कायमचा. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यावर जे लिहिलं आहे ते कुणाच्या मतावर बदलत नाही, ते तुझ्या श्रद्धेवर उभं राहतं. माणूस आयुष्यभर लोकांना पटवण्यात वेळ घालवतो, पण स्वतःवर विश्वास ठेवायला विसरतो. आणि जेव्हा स्वतःवरचा विश्वास डळमळतो, तेव्हा सगळं जग डळमळल्यासारखं वाटतं. पण लक्षात ठेव, जग स्थिर आहे की नाही याने फरक पडत नाही, तुझं मन स्थिर असणं महत्त्वाचं आहे. स्वामी सांगतात की बाहेरचं वादळ थांबवता येत नाही, पण आतलं वादळ शांत करता येतं. जेव्हा मन शांत होतं, तेव्हा परिस्थिती तितकी भयानक वाटत नाही. म्हणून सर्वप्रथम स्वतःच्या मनाशी मैत्री कर. मनात राग असेल तर तो स्वीकार, पण त्याला वाढवू नकोस. मनात भीती असेल तर ती ओळख, पण तिच्या आधारे निर्णय घेऊ नकोस. मनात दुःख असेल तर ते मान्य कर, पण त्याला तुझी ओळख बनवू नकोस. कारण तू तुझ्या भावनांपेक्षा मोठा आहेस. तू तुझ्या परिस्थितीपेक्षा मोठा आहेस. आणि सर्वात महत्त्वाचं, तू एकटा नाहीस. स्वामी म्हणतात, जेव्हा सगळे तुला सोडून जातात, तेव्हा मी तुला जवळ घेतो. आयुष्यात असे क्षण येतात की ज्या लोकांवर तू जीवापाड प्रेम केलंस, ज्यांच्यासाठी तू सर्व काही केलंस, तेच लोक तुझ्या आयुष्यातून निघून जातात. त्यावेळी मन तुटतं, आत्मविश्वास ढासळतो, आणि स्वतःची किंमतच कमी वाटू लागते. पण खरं सांगायचं तर, जे निघून जातात ते तुझ्या प्रवासाचा शेवट नसतात, ते फक्त एक अध्याय असतात. पुस्तक संपलेलं नसतं. देव कधी कधी तुझ्या आयुष्यातील काही लोक दूर करतो कारण त्यांना तुझ्या पुढच्या पातळीवर जागा नसते. प्रत्येक जण तुझ्यासोबत शेवटपर्यंत चालण्यासाठी नसतो. काही लोक फक्त काही पावलं चालतात आणि निघून जातात. त्यांच्यावर रडण्यात अर्थ नाही. त्यांनी तुला काही शिकवलं असेल, काही जाणीवा दिल्या असतील, तेवढंच त्यांचं काम होतं. तू अनेकदा विचार करतोस, मी इतकं सहन का करतोय? स्वामी सांगतात, कारण तुझं ध्येय सामान्य नाही. मोठं ध्येय असेल तर मोठी परीक्षा येते. समुद्रात खोलवर जायचं असेल तर पाण्याचा दबाव सहन करावा लागतो. वरच्या पृष्ठभागावर राहिलास तर सगळं शांत दिसतं, पण खोलवर गेलास की खरा खजिना मिळतो. तुझ्या आयुष्याचंही तसंच आहे. जर तू सुरक्षित, सोपा मार्ग निवडला असतास तर कदाचित वेदना कमी झाल्या असत्या, पण तुझी क्षमता कधीच उलगडली नसती. देव तुला तुझ्या मर्यादेपलीकडे नेतोय. म्हणूनच आज तुला जास्त सहन करावं लागतंय. स्वामी म्हणतात, स्वतःची तुलना कुणाशी करू नकोस. प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं. कोणाचा दिवस लवकर उजाडतो, कोणाचा उशिरा, पण सूर्य सगळ्यांसाठी उगवतो. तुझा वेळ येईल. फक्त इतरांच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी समजू नकोस. जे तुला दिसतं ते त्यांच्या आयुष्याचा चमकदार भाग आहे, त्यांच्या संघर्षाची रात्र तुला दिसत नाही. तुझीही रात्र आहे, पण पहाटही तुझीच असेल. आणि ती पहाट इतकी तेजस्वी असेल की तुला वाटेल इतकी वाट पाहणं योग्य होतं. आयुष्यात काही गोष्टी तुटतात, नाती, स्वप्न, योजना, अपेक्षा. पण तुटणं म्हणजे संपणं नाही. कधी कधी तुटल्याशिवाय नवीन आकार मिळत नाही. जसं मातीला मळल्याशिवाय सुंदर भांडे बनत नाही, तसंच मनाला वेदना झाल्याशिवाय करुणा निर्माण होत नाही. तुझ्या वेदना तुला कठोर बनवण्यासाठी नाहीत, त्या तुला संवेदनशील आणि समजूतदार बनवण्यासाठी आहेत. एक दिवस तूच इतरांसाठी आधार बनशील, कारण तू स्वतः वेदना अनुभवल्या आहेत. जो स्वतः रडला आहे, तोच दुसऱ्याच्या अश्रूंची किंमत ओळखतो. स्वामी सांगतात, तुझ्या प्रयत्नांना कधीच कमी लेखू नकोस. लहान पावलं मोठ्या प्रवासाला सुरुवात करतात.
रोज थोडंसं चांगलं कर, रोज थोडंसं पुढे जा, रोज थोडंसं स्वतःला सुधार. चमत्कार एका दिवसात होत नाही, तो दररोजच्या छोट्या निर्णयांतून घडतो. लोकांना फक्त अंतिम यश दिसतं, पण देवाला प्रत्येक छोटा प्रयत्न दिसतो. म्हणून प्रामाणिक राहा, कारण प्रामाणिकपणा हा देवाला सर्वात प्रिय असतो. जर तुझं मन स्वच्छ असेल, हेतू शुद्ध असेल आणि कृती प्रामाणिक असेल तर तुला कोणीही कायमचं थांबवू शकत नाही. तू जेव्हा पूर्णपणे खचतोस तेव्हा लक्षात ठेव, ही शेवटची पायरी नाही. कधी कधी देव तुला थांबवतो कारण पुढचा रस्ता अधिक चांगला असतो. तू ज्यासाठी हट्ट करतोस ते कदाचित तुझ्यासाठी योग्य नसतं, पण देव जे देतो ते नेहमी योग्य असतं. त्याचा वेळ वेगळा असतो, त्याची पद्धत वेगळी असते, पण त्याचा हेतू नेहमी चांगला असतो. म्हणून नियंत्रण सोड, सगळं स्वतःच हाताळायचा प्रयत्न करू नकोस. काही गोष्टी त्याच्यावर सोपव, कारण जिथे तुझी मर्यादा संपते तिथे त्याची कृपा सुरू होते. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं वादळ तुला तुझी ताकद दाखवण्यासाठी येतं. जर वादळ आलं नसतं तर तुला कधीच कळलं नसतं की तू किती मजबूत आहेस. आज तू जिवंत आहेस, श्वास घेतोयस, लढतोयस, म्हणजे तू हरलेला नाहीस. तू अजून खेळात आहेस, आणि जोपर्यंत तू खेळात आहेस तोपर्यंत विजय शक्य आहे. म्हणून निराश होऊ नकोस. स्वतःला दोष देणं थांबव. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य घडवता येतं. आणि भविष्य घडवण्याची सुरुवात आजच्या निर्णयाने होते. एक दिवस असा येईल की ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच तुझ्या यशाचं कौतुक करतील. पण त्या दिवशी तुला सूड नको वाटायला, तुला फक्त शांत समाधान वाटेल. कारण तू जाणशील की हा प्रवास फक्त बाहेरचा नव्हता, तो आतलाही होता. तू फक्त परिस्थिती बदलली नाहीस, तू स्वतः बदललास. आणि तो बदलच सर्वात मोठा चमत्कार आहे. स्वामींचा आशीर्वाद आवाज करत नाही, तो शांतपणे काम करतो. जसं सूर्य रोज उगवतो पण आवाज करत नाही, तसंच त्यांची कृपा तुझ्या आयुष्यात प्रकाश पसरवत असते. तुला कदाचित लगेच दिसत नसेल, पण बदल सुरू आहे. तुझ्या विचारांत, तुझ्या निर्णयांत, तुझ्या धैर्यात. म्हणून श्रद्धा ठेव, नामस्मरण करत राहा, चांगलं करत राहा, आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेव. कारण स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्याची कथा अजून संपलेली नाही, सर्वात सुंदर पान अजून लिहायचं आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्याला जे काही स्पर्श करतं ते योगायोग नसतं, ते तुझ्या आत्म्याच्या वाढीसाठीच घडत असतं. माणूस प्रत्येक प्रसंगाला सुख दुःखाच्या तराजूत तोलतो, पण देव प्रत्येक प्रसंगाला घडण्याच्या प्रक्रियेत पाहतो. तू ज्या वेदना सहन करतोयस त्या तुला तोडण्यासाठी नाहीत, त्या तुला तुझ्या मर्यादेपलीकडे नेण्यासाठी आहेत. कारण जोपर्यंत माणूस स्वतःच्या मर्यादा ओळखत नाही, तोपर्यंत तो त्यांना ओलांडू शकत नाही. स्वामी सांगतात की संकट म्हणजे देवाचा नकार नसतो, तो दिशा बदलण्याचा संकेत असतो. कधी कधी तू ज्या गोष्टीसाठी रडतोस ती गोष्ट न मिळणंच तुझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद असतो. पण हे सत्य वेळ गेल्यावरच समजतं. तू अनेकदा विचार करतोस, मी एवढं प्रामाणिक राहूनही मला फळ का नाही मिळत? स्वामी उत्तर देतात, कारण तुझं फळ साधं नाही, ते विशेष आहे. शेतकरी बी पेरतो आणि लगेच फळ मागत नाही. तो मातीची काळजी घेतो, पाणी देतो, संयम ठेवतो. त्याला माहिती असतं की वाढ दिसत नसली तरी प्रक्रिया सुरू असते. तसंच तुझ्या आयुष्यात घडतंय. तू जे प्रयत्न करतोयस, जे अश्रू ढाळतोयस, जे अपमान सहन करतोयस, हे सगळं वाया जात नाही. देव प्रत्येक प्रयत्नाची नोंद ठेवतो. प्रत्येक रात्रीच्या प्रार्थनेचं उत्तर तयार होतंय. फक्त तुझा धीर तपासला जातोय. स्वामी म्हणतात, स्वतःला कमी समजणं हा सर्वात मोठा अन्याय आहे. कारण तुझ्या आत परमात्म्याचा अंश आहे. तू अपूर्ण नाहीस, तू प्रक्रियेत आहेस. तू हरलेला नाहीस, तू शिकतोयस. लोक तुला तुझ्या सध्याच्या अवस्थेवरून मोजतील, पण देव तुला तुझ्या संभाव्यतेवरून पाहतो. आणि तुझी संभाव्यता अमर्याद आहे. म्हणून भूतकाळाच्या चुका मनात ठेवून स्वतःला शिक्षा करू नकोस.
चुका म्हणजे अपयश नाही, त्या मार्गदर्शक असतात. ज्या दिवशी तू पडलास त्या दिवशी तू शिकला होतास, आणि ज्या दिवशी तू पुन्हा उठलास त्या दिवशी तू जिंकला होतास. आयुष्यातील एकटेपण हे खूप कठीण असतं. जेव्हा सगळे सोबत असतात तेव्हा आत्मविश्वास वाढतो, पण जेव्हा कोणीच नसतं तेव्हा स्वतःची ओळख होते. स्वामी सांगतात की एकटेपण ही शिक्षा नाही, ती आत्मज्ञानाची संधी आहे. जेव्हा तू एकटा बसतोस तेव्हा तुझ्या मनाचे खरे आवाज ऐकू येतात. तिथे तक्रारी असतात, भीती असते, अपूर्ण स्वप्न असतात, पण तिथेच तुझं खरं धैर्यही असतं. त्या आवाजांना दाबू नकोस, त्यांना समजून घे. कारण जो स्वतःला समजतो त्याला जग समजणं सोपं जातं. तू कधी कधी विचार करतोस की माझं आयुष्य इतकं कठीण का? पण स्वामी म्हणतात कठीण रस्तेच सुंदर ठिकाणी नेतात. जर रस्ता सोपा असता तर सगळेच तिथे पोहोचले असते. पण काही ठिकाणं निवडक लोकांसाठी असतात. तुझं ध्येय सामान्य नाही, म्हणून तुझी परीक्षा मोठी आहे. आणि लक्षात ठेव, परीक्षा संपली की परिणाम येतो. तो परिणाम तुझ्या कल्पनेपेक्षा मोठा असतो. म्हणून आजच्या वेदनेला शेवट समजू नकोस, ती सुरुवात आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांच्यावर राग धरू नकोस. ते तुझ्या प्रवासातील अडथळे नाहीत, ते तुझ्या जिद्दीचे कारण आहेत. त्यांनी तुला सिद्ध करण्याची आग दिली, पण सिद्ध करण्यासाठी जगाला उत्तर देण्याची गरज नाही, स्वतःला उत्तर दे. रोज स्वतःला विचार, मी कालपेक्षा आज चांगला आहे का? जर उत्तर हो असेल तर तू योग्य दिशेने चाललायस. स्वामी सांगतात की बाहेरचं यश तात्पुरतं असतं, आतली शांतता कायमची असते. म्हणून मनाची शांतता जपा. क्षमा करा, कारण राग धरून तू स्वतःलाच जाळतोस. क्षमा म्हणजे दुसऱ्याला मुक्त करणं नव्हे, ती स्वतःला मुक्त करणं आहे. तुझ्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा घडतील. तुला वाटेल की इतर सगळे पुढे गेले आणि तू मागे राहिलास. पण लक्षात ठेव, देवाचा वेळ वेगळा असतो. तो उशीर करतो पण अन्याय करत नाही. जर तुला थांबवलं जात असेल तर कदाचित पुढे मोठा धोका टाळला जात असेल. जर एखादी गोष्ट तुटली असेल तर कदाचित तुला अधिक योग्य गोष्ट मिळणार असेल. विश्वास ठेव, कारण जे घडतं ते नेहमी तुझ्या भल्यासाठीच असतं, जरी ते त्या क्षणी वेदनादायक वाटलं तरी. स्वामी म्हणतात भीती सोड आणि विश्वास धार. भीती भविष्याच्या कल्पनांवर उभी असते, विश्वास वर्तमानाच्या सामर्थ्यावर उभा असतो. तू आज जे करू शकतोस ते पूर्ण मनाने कर. उद्याची चिंता देवावर सोड, कारण उद्या अजून आलाच नाही. आजचा दिवस तुझ्या हातात आहे. आज तू धैर्य दाखवू शकतोस, प्रामाणिक राहू शकतोस, प्रयत्न करू शकतोस. आणि हेच तुझं खरं साधन आहे. एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या वेदना नसत्या तर मी इतका मजबूत झालो नसतो. तू ज्या अंधारातून गेलास तोच तुला प्रकाशाची किंमत शिकवेल. तू ज्या अपमानातून गेलास तोच तुला नम्रता शिकवेल. तू ज्या अपयशातून गेलास तोच तुला यश पेलण्याची ताकद देईल. आणि त्या दिवशी तुला कळेल की प्रत्येक संघर्ष हा आशीर्वाद होता. स्वामींची कृपा गोंगाट करत नाही, ती शांतपणे तुझ्या आयुष्यात बदल घडवते. जसं मुळं जमिनीखाली वाढतात आणि एक दिवस भक्कम वृक्ष बनतात, तसंच तुझं आयुष्य वाढतंय. तुला कदाचित अजून फळ दिसत नसेल, पण वाढ सुरू आहे. म्हणून श्रद्धा ठेव, नामस्मरण कर, प्रयत्न करत राहा, आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेव. कारण स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्याचा सर्वात मोठा चमत्कार अजून पुढे आहे, फक्त हार मानू नकोस. स्वामी म्हणतात जीवन हे शिक्षा नाही, ते साधना आहे. पण माणूस प्रत्येक वेदनेला शिक्षा समजतो. ज्या दिवशी अपेक्षा तुटतात, ज्या दिवशी आपलेच लोक साथ सोडतात, ज्या दिवशी मेहनतीनंतरही अपयश मिळतं, त्या दिवशी मनात प्रश्न निर्माण होतो, देवा, माझ्याबरोबरच का? पण स्वामी शांतपणे सांगतात, कारण तुझ्यात सहन करण्याची शक्ती आहे. देव कमकुवत मनाला मोठी जबाबदारी देत नाही. तो ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्यालाच कठीण प्रसंग देतो. संकट म्हणजे देवाचा राग नसतो, ते त्याचं प्रशिक्षण असतं. जसं सैनिकाला रणांगणासाठी तयार केलं जातं,
तसं भक्ताला आयुष्याच्या मोठ्या कार्यासाठी तयार केलं जातं. तू कधी लक्ष दिलं आहेस का? जेव्हा तुझं मन पूर्णपणे तुटतं तेव्हाच तू सर्वात जास्त प्रार्थना करतोस. जेव्हा तुझ्याकडे कोणी उरत नाही तेव्हा तू देवाला हाक मारतोस. आणि त्या हाकेमध्ये सर्वात जास्त प्रामाणिकपणा असतो. स्वामी म्हणतात, मी तुझ्या सुखात शांत असतो, पण तुझ्या दुःखात सर्वात जवळ असतो. कारण दुःख मनाला नम्र करतं. नम्र मनातच कृपा उतरते. गर्विष्ठ मनाला देवाची गरज वाटत नाही, पण तुटलेलं मन देवाला शोधतं. आणि ज्या मनाने देवाला शोधलं ते मन कधीच रिकामं राहत नाही. आयुष्य तुझ्या मनासारखं का चालत नाही? कारण तुझी दृष्टी मर्यादित आहे. तू फक्त आज पाहतोस, देव उद्याही पाहतो. तू फक्त एक मार्ग पाहतोस, देव अनेक मार्ग पाहतो. कधी कधी तू ज्या गोष्टीसाठी हट धरतोस ती गोष्ट मिळाली असती तर कदाचित तीच तुझ्या पतनाचं कारण ठरली असती. म्हणून देव नकार देतो. तो नकार हा शिक्षा नसतो, तो संरक्षण असतो. पण त्या क्षणी तुला तो समजत नाही. वेळ गेल्यावरच कळतं, देवाने जे केलं ते योग्य केलं. स्वामी म्हणतात, तुला कमी लेखणारे लोक तुझ्या यशाचे साक्षीदार होणार आहेत. पण त्यासाठी आधी तुला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. लोकांच्या शब्दांनी जर तू थांबलास तर त्यांचं म्हणणं खरं ठरेल. पण जर तू पुढे चालत राहिलास तर त्यांची शंका तुझ्या यशात बदलून जाईल. लक्षात ठेव, अपमान हा शेवट नसतो, तो आग असतो. आणि आग जर योग्य दिशेने वापरली तर ती प्रकाश बनते. रागात निर्णय घेऊ नकोस, शांततेत निर्णय घे. कारण शांत मनाने घेतलेला निर्णय आयुष्य बदलतो. तुझ्या आयुष्यात एकटेपण येईल. काही स्वप्न तुटतील, काही नाती निघून जातील, काही योजना अपूर्ण राहतील. पण हे सगळं तुझं अपयश नाही. कधी कधी तुटणं आवश्यक असतं. जसं जुनी कात टाकल्याशिवाय साप वाढत नाही, तसंच जुने विचार, जुनी भीती, जुनी ओळख सोडल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. तू ज्या गोष्टीला धरून बसला आहेस तीच गोष्ट कदाचित तुला रोखून धरते. सोड. जे तुझं आहे ते परत येईल, जे नाही ते जाऊ दे. स्वामी सांगतात, तुझं आयुष्य इतरांच्या मतांवर नाही, तुझ्या श्रद्धेवर चालतं. म्हणून तुलना करू नकोस. दुसऱ्याचं यश पाहून स्वतःला कमी समजू नकोस. प्रत्येकाचं वेळापत्रक वेगळं असतं. कोणाला लवकर फळ मिळतं, कोणाला उशिरा. पण उशिरा मिळालेलं फळ अधिक गोड असतं, कारण त्यात संयमाचा स्वाद असतो. आज तू थांबल्यासारखा वाटतोयस, पण कदाचित हीच थांबलेली वेळ तुझ्या आयुष्याची सर्वात मोठी तयारी आहे. भीती ही मनातली सावली आहे. ती तुझ्या भविष्यातल्या कल्पनांवर उभी असते. पण विश्वास हा प्रकाश आहे. प्रकाश आला की सावली नाहीशी होते. म्हणून भीतीला वाढवू नकोस. रोज थोडंसं धैर्य दाखव. रोज थोडंसं पुढे जा. जरी एक पाऊल असेल तरी चालेल. कारण स्थिर उभं राहणं म्हणजे मागे जाणं. स्वामी म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे, पण चालायचं तुलाच आहे. म्हणून चालत राहा. एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि तुला तुझ्या संघर्षावर अभिमान वाटेल. ज्या रात्री तू रडला होतास त्या रात्रीच तुझं मन अधिक मजबूत झालं होतं. ज्या दिवशी सगळे दूर गेले होते त्या दिवशीच तुला स्वतःची किंमत कळली होती. ज्यावेळी तुला वाटलं की सर्व संपलं त्याच वेळी नवीन सुरुवात झाली होती. देवाची कृपा शांतपणे काम करत असते. ती गोंगाट करत नाही. ती दिसत नाही, पण ती असते. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्याचा सर्वात मोठा चमत्कार अजून पुढे आहे. आज तू संघर्षात आहेस, उद्या तू उदाहरण बनशील. आज तू प्रश्न विचारतोयस, उद्या तू उत्तर देशील. आज तू रडतोयस, उद्या तू हसशील. फक्त एकच कर, हार मानू नकोस. श्रद्धा सोडू नकोस. कारण भक्ताचा पराभव कधीच होत नाही, त्याची परीक्षा होते. आणि परीक्षा संपली की परिणाम येतो तेजस्वी, भव्य आणि तुझ्या कल्पनेपलीकडचा. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्याला घडवणारा प्रत्येक क्षण हा योगायोग नसतो, तो नियोजनाचा भाग असतो. पण माणूस जेव्हा वेदनेत असतो तेव्हा त्याला नियोजन दिसत नाही, फक्त तुटणं दिसतं. जेव्हा प्रयत्न करूनही अपयश येतं
जेव्हा विश्वास ठेवूनही फसवणूक होते, जेव्हा मनापासून प्रेम करूनही एकटेपण मिळतं, तेव्हा आत्मा थकतो. आणि त्या थकव्याच्या क्षणी मन म्हणतं, आता बस. पण स्वामी म्हणतात, जिथे तू थांबतोस तिथून माझी कृपा सुरू होते. कारण माणूस स्वतःवर अवलंबून असतो तोपर्यंत तो मर्यादित असतो, पण जेव्हा तो देवावर सोपवतो तेव्हा अमर्याद शक्यता उघडतात. तुझ्या आयुष्यात जे तुटलं ते कायमचं नुकसान नाही. कधी कधी देव तुझ्या हातातलं काढून घेतो, कारण त्याला तुला अधिक मोठं द्यायचं असतं. पण आपण गमावलेल्या गोष्टीवर इतके अडकतो की येणाऱ्या आशीर्वादाकडे पाहायलाच विसरतो. स्वामी सांगतात, जे गेलं ते सोड, जे येतंय त्यावर विश्वास ठेव. कारण भूतकाळ हा धडा असतो, निवासस्थान नाही. तू भूतकाळात राहिलास तर वर्तमान हरवशील, आणि वर्तमान हरवलंस तर भविष्य कोसळेल. म्हणून जे घडलं त्यातून शिक, पण त्यात अडकू नकोस. तू स्वतःला अनेकदा दोष देतोस, कदाचित माझ्यातच काही कमी आहे. पण स्वामी म्हणतात, तुझ्यात काही कमी नाही, तुझ्यात अजून उलगडायचं बाकी आहे. बीज जर स्वतःकडे पाहून म्हणालं असतं की मी फक्त इतकंच आहे, तर ते कधीच वृक्ष झालं नसतं. त्याला मातीखाली दडपलं गेलं, अंधार सहन केला, पाणी घेतलं, वारा सहन केला, तेव्हा ते वर आलं. तुझी सध्याची अवस्था ही दडपली जाण्याची नाही, ती तयार होण्याची आहे. तुझ्यावर जे ओझं आहे ते तुला झुकवण्यासाठी नाही, ते तुला मजबूत करण्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, लोक तुझ्या परिस्थितीवरून तुला मोजतील, पण मी तुझ्या धैर्यावरून तुला ओळखतो. म्हणून लोकांच्या मतांना इतकं महत्त्व देऊ नकोस. आज ते हसतील, उद्या तेच टाळ्या वाजवतील. पण तुझं काम टाळ्यांसाठी नाही, तुझं काम तुझ्या ध्येयासाठी आहे. ज्या दिवशी तू लोकांना खुश करण्यापेक्षा स्वतःला प्रामाणिक राहणं निवडशील, त्या दिवशी तुझा खरा प्रवास सुरू होईल. आयुष्यातील अंधार कायमचा नसतो, पण अंधाराची भीती कायम राहते, जर तू प्रकाशावर विश्वास ठेवला नाहीस तर. भीती ही मनाची सवय आहे, विश्वास हा आत्म्याचा निर्णय आहे. तू दररोज कोणता निर्णय घेतोस, भीतीचा की विश्वासाचा? स्वामी सांगतात, नाव जप, मन शांत ठेव, आणि पुढे चालत राहा. कारण नावात शक्ती आहे, नावात धैर्य आहे, नावात दिशा आहे. ज्या क्षणी तू पूर्ण श्रद्धेने हाक मारतोस, त्या क्षणी अदृश्य शक्ती तुझ्यासाठी काम करायला लागते. तुझ्या आयुष्यात जे लोक निघून गेले, त्यांच्याबद्दल कटुता ठेवू नकोस. त्यांनी तुला काही शिकवलं, स्वतःची किंमत, मर्यादा आणि खरे खोटे ओळखण्याची बुद्धी. प्रत्येक नातं कायमचं नसतं. काही नाती फक्त काही पायऱ्यांपर्यंत सोबत करतात, पण जो शेवटपर्यंत सोबत असतो तो देव. जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा तो जवळ येतो. तुझ्या अश्रूंना तो कमकुवतपणा समजत नाही, तो त्यांना प्रार्थना समजतो. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्याची लढाई बाहेर नाही, आत आहे. बाहेरची परिस्थिती बदलण्याआधी आतली भीती जिंक. स्वतःला स्वीकार, स्वतःला माफ कर, स्वतःवर प्रेम कर. कारण जो स्वतःवर प्रेम करत नाही, तो जगाकडून प्रेमाची अपेक्षा करतो. आणि अपेक्षा तुटल्या की दुःख वाढतं. पण जेव्हा तू स्वतःला पूर्ण मानशील, तेव्हा बाहेरचं जग तुला अपूर्ण वाटणार नाही. एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या वेदना नसत्या तर मी इतका जागा झालो नसतो. संघर्षाने तुला नम्र केलं, अपयशाने तुला शिकवलं, आणि एकटेपणाने तुला स्वतःशी जोडून ठेवलं. हे सगळं व्यर्थ नव्हतं. प्रत्येक अनुभवाने तुला घडवलं. आणि आता तू आधीपेक्षा अधिक मजबूत आहेस, अधिक शांत आहेस, अधिक समजूतदार आहेस. स्वामींचा आशीर्वाद कधीच थांबत नाही. तो तुझ्या श्वासात आहे, तुझ्या धैर्यात आहे, तुझ्या प्रयत्नात आहे. तुला कदाचित मोठा चमत्कार दिसत नसेल, पण रोज छोटे छोटे चमत्कार घडत आहेत. तू पुन्हा उठतोयस, पुन्हा प्रयत्न करतोयस, पुन्हा विश्वास ठेवतोयस. हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. म्हणून आज एकच ठरव, परिस्थिती काहीही असो, मी श्रद्धा सोडणार नाही. लोक काहीही बोलोत, मी प्रयत्न थांबवणार नाही. वेळ कितीही लागो, मी विश्वास ठेवणार.
कारण स्वामी म्हणतात, भक्ताचा मार्ग कठीण असतो पण त्याचा शेवट तेजस्वी असतो. आणि तुझ्या आयुष्याचा तो तेजस्वी शेवट अजून पुढे आहे. फक्त चालत राहा, हार मानू नकोस, कारण स्वामी तुझ्या सोबत आहेत, शांतपणे, अदृश्यपणे, पण कायमचे.